थोडं सावधानीने टाकायचं, नाहीतर ते आपल्या अंगावर उडू शकते. आता परतून घेऊ. नमस्कार, ज्योती हेल्दी आहारमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण सोयाबीन कबाब बनवणार आहेत. तर सोयाबीन कबाब बनवण्यासाठी मी 100 ग्रॅम सोयाबीन थंड पाण्याने धुवून गरम पाण्यात 10 मिनिटे बॉईल केले. आता या सोयाबीन मधलं पाणी काढून घेऊ. आता पुन्हा पाणी टाकून हाताच्या साहाय्याने सोयाबीन मधलं पाणी काढून घेऊ. आता हाताच्या साहाय्याने प्रेशर देऊन मी सोयाबीन मधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता मिक्सर पॉट मध्ये याचा बारीक चुरा करून घेऊ. आता मी 2 कांदे कट करून घेतलेले आहे, 2 आलू घेतलेले आहे, 5-6 ब्रेड घेतलेली आहे, 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 अद्रकाचा तुकडा आणि 7-8 हिरवी मिरची घेतलेली आहे. हे मिक्सर पॉट मध्ये आपण बारीक करून घेऊ. हा सोयाबीन खिमा केलेला आहे बारीक मिक्सर पॉट मध्ये करून. आता यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक याची पेस्ट टाकते. पेस्ट एकदम बारीक नाही करायची, थोडीशी जाडच ठेवायची. आता मी 2 कांद्याची पेस्ट केलेली आहे, ही पण एक खिम्यामध्ये टाकून देते. कांद्याची पेस्ट करताना अजिबात पाणी टाकायचे नाही. आता यामध्ये ब्रेडचा बारीक चुरा टाकते. आता मी 2 आलू बॉईल केले होते, ते हाताने चुरा करून यामध्ये टाकते. आता यामध्ये मी 2 चम्मच दही घालते. आता मी 2 वाळलेली मिरची घेतली, ती मी हाताने बारीक करून टाकते. याने आपल्या सोयाबीन कबाबला छान टेस्ट येते. आता यामध्ये मी 3 चम्मच बेसन घालते. बेसन घातल्याने आपल्या कबाबला छान शेप येते. आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकते. आता यामध्ये थोडा सांबार आणि थोडी कस्तुरी मेथी घालते. कस्तुरी मेथीमुळे आपल्या कबाबला छान टेस्ट येते. आता यामध्ये 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच धनिया पावडर आणि थोडे धने आणि चवीनुसार मीठ आणि थोडं 1 चम्मच जिरा पावडर आणि थोडा चाट मसाला आणि थोडा गरम मसाला अर्धा चम्मच. आता हे मिश्रण छान हाताने मिक्स करून घेते. आता मी या मिश्रणाचा छान हाताने गोळा केलेला आहे. आता मी 2 चम्मच गरम तेल केलं होतं, हे तेल मी या मिश्रणामध्ये टाकते. तेलामुळे आपलं कबाब छान असं कुरकुरीत होते. आणि हे मिक्स करून घेते. आता मी हे मिश्रण छान हाताने मिक्स केलेलं आहे. आता पाण्याचा हात घेते, ते दोनही हात पाण्याने ओले करते आणि असा कबाबला शेप देते. असा शेप द्यायचा. आणखी पाण्याचा हात घ्यायचा आणि असे असा शेप द्यायचा कबाबला.
हे बघा, हा शेप केल्याने छान दिसते आणि असेच आपण बाकीचे पूर्ण करून घेऊ. आता हे माझे कबाबला शेप देऊन तयार झालेले आहे. आता हे आपण कढईमध्ये तेल टाकून तळून घेऊ. तेल टाकून गरम करते. आपलं तेल गरम झालं की नाही हे थोडं मिश्रण आपण तेलात टाकून बघू. ते बघा, तेलाला छान बुडबुडे आलेले आहे. आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता कबाब तळून घेऊ. तळाच्या वेळेस तेलात थोडं सावधानीने टाकायचं, नाहीतर तेल आपल्या अंगावर उडू शकते. आता पलटून घेऊ. आता आपले कबाब छान असे गोल्डन झालेले आहे. आता आपण हे ताटात काढून घेऊ. आणि बाकीचे असेच तळून घेऊ. मी यामध्ये सोयाबीन वड्या टाकल्या होत्या, तर आपल्या शरीराला सोयाबीन खाणे खूपच हेल्दीदायक आहे. आणि यामध्ये मी ब्रेड टाकल्यामुळे छान क्रिस्पी कबाब झालेले आहे. आणि माझ्या मिश्रणाचे 20 कबाब झालेले आहे. त्याला तळायला तेल पण मला जास्त लागलेले नाही आहे. सोयाबीन कबाब छान टेस्टी व क्रिस्पी झालेले आहे. यात सोयाबीन असल्यामुळे प्रोटीनची मात्रा भरपूर असते, म्हणून हे खायला खूप टेस्टी व हेल्दी आहे. तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा आणि कमेंट्स मध्ये मला सांगा कसे झाले सोया कबाब. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी आणत राहू. आणि तुम्ही सगळे हेल्दी राहा, हेल्दी खा. ज्योती हेल्दी आहार चॅनलला पाहत राहा. आणि ज्योती हेल्दी आहार या व्हिडिओला पटकन लाईक करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.